अनिकेत मोकळ आणि संदेश गावांड नवा रूपाला जोडी चांगली खेळ चांगला होणं गरजेचं आहे. गोलंदाज साठी गोलंदाज प्रतीक का घोगऱ्या भिंगरचा गोलंदाज खूप स्ट्रगल करायला लागेल. 4 षटकाचा हा सामना. हा चेंडू यावेळेस पहिला चेंडू लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या डोक्यावर जातो सीमारेषा पर 6 रन. धन्यवाद अका सर. थोडा माईकचा आवाज अगेन्स्ट करा प्लीज. हॅलो. 2 चेंडूचा खेळ झाला आणि आपण पाहिला अनिकेत मोकलची विकेट गेली मित्रांनो. त्याला जीते या ठिकाणी मात्र बाईक मिळाली होती सिरीज साठी. खूप सारा संघर्ष केला होता. त्या अनिकेत मोकलची विकेट मात्र महत्वाची होती. साईड टीमचा पहिला झटका भेटला. मी म्हणजे साईड टीमला नवीन फलंदाज खेळला येतोय संकेत मोकल. संघर्ष करणं गरजेचं. 11 खेळाडूंचा भरणा आणि 11 खेळाडूंची देखील साथ देखील हवी या मैदानावरती. फार मेहनत घ्यायला लागते. प्रतीक घोगऱ्या पहिला चेंडू मार खाल्ला होता. दुसऱ्या चेंडूची विकेट. तिसऱ्या चेंडूची मात्र पुन्हा बॅक टू बॅक दुसरी विकेट निर्माण केली होती मात्र साईड टीमची. माजी सदस्य प्रकाशजी पाटील विद्यमान सदस्य यांची उपस्थिती. या 2 मान्यवरांना विनंती असेल आपल्या शोभा हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्या खेळाडूला देण्यात यावी. ओटकॉम बॉक्स. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजसाठी गोलंदाज प्रतीक घोगरे जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती मार खाल्ला म्हणून काय झालं. हा चेंडू स्टँड डिलेव्हरी सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये चेंडू मात्र लँड होतोय. तोपर्यंत मिळाली सिंगलच्या स्वरूपात 2 विकेट निर्माण झाल्यानंतर 7 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र साई टीम गावदेवी साई टीम खूप सारा संघर्ष करायला लागणार या मैदानावरती. जवळजवळ 24 चेंडूचा खेळ बाकी आणि पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर अनिकेत मोकलला पहिल्या चेंडूती मारला षटकार. असं वाटलं होतं धाबांचा वेग मात्र फार झपाट्याने वाढेल. हा चेंडू यावेळेस सरळ गोळीच्या वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. खऱ्या अर्थाला मात्र विकेट वरती थांबणं गरजेचं आहे. धावा देखील येणं गरजेचं आहे. तसे चेंडू डॉट येतील. दडपण मी म्हणे साई संघावरती गावदेवी साई संघावरती निर्माण होणार या मैदानावरती. पहिल्या षटक प्रोग्रेस वरती आहे. धाब्यांचा आलेख मात्र फार कमी पाहायला मिळतोय. हा चेंडू यावेळेस क्रॉस बॅटर केला डायरेक्ट हिट झाला. कदाचित विकेटला परतावा लागल्यास पण मिळाली या चेंडूची सिंगल. जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर रोशन सर धावांचा विचार करायला गेला तर 2 विकेट आणि 8 धावा. आपण प्रभाकर मोरे सर आपल्या समोर जोडले गेलेले आहेत. बऱ्याचशा मोठ्या कार्यक्रमांना त्यांना आपण पाहत असतो परंतु आज क्रिकेटच्या मैदानावर त्यांची उपस्थिती आमच्यासाठी खूप मोठा योगायोग आहे. त्यांचं पण मत जाणून घेणार आहोत सर. जरूर या मोठ्या स्पर्धेला नाही आम्हाला ऐकायचंच आहे. तुम्हाला अजिबात हट्ट आहे ना आमचा. आम्हाला तुमचं मनोगत फक्त ऐकायचं आहे कारण तमाम प्रेक्षकांना तुम्ही इथे येणं ही एक मोठी म्हणजे मी म्हणेन प्रेक्षकांसाठी एक आतुरतेची गोष्ट आहे. तर काय म्हणाल आज या स्पर्धेबद्दल आणि स्पर्धेला. फार सुंदर. मी फार आभारी आहे मला इकडे बोलवलं. फार सुंदर हे जे आयोजन आहे इथल्या मंडळाचं ते फार सुंदर आहे. आणि हे जे खेळाडू आहेत खेळणारे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खेळ हा फक्त खेळण्यापुरताच मर्यादित असतो हे लक्षात ठेवा. आणि
फार ह्या गावात येऊन म्हणजे ह्या शहरामध्ये येऊन फार मला आनंद वाटला, कारण इथे सगळं जे काय वातावरण आहे, इथलं पोषक वातावरण आहे ते फार मजेशीर आहे. आणि माझा जो आदर सत्कार केला त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. आपलं पुनश्च एकदा मनापासून आभार. आणि प्रभाकर मोरे, हास्य सम्राट, महाराष्ट्राचे हास्य सम्राट म्हणून विनोदाचार्य, खूप खूप हसवणारी मंडळी आज सेलिब्रिटी म्हणून या स्पर्धेसाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण खरोखर पुन्हा एकदा मनापासून आभार मानूयात आणि वळूया मैदानाकडे. नक्कीच रोशद सर खूप मोठी व्यक्ती आपल्या मंचावरती आल्या, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. सर फार हास्य सम्राटचे कलाकार फार आपल्या इकडे कमी पाहायला मिळतात आणि आज वेळात वेळ काढून आल्यात, त्यांचा मनपूर्वक मी धन्यवाद मानतोय आणि घेऊन जातोय मैदानाकडे. जबरदस्त मात्र खेळ मात्र पाहायला मिळतोय दोन्ही टीमकडे. एका साईडला गावदेवी साई टीम तर दुसऱ्या साईडला आपण होता भिंगार टीम रजिक वॉटर सप्लाय भिंगार टीम. आपण पाहतो लॉंग च्या रिझल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, अगदी गुळीच्या वेगानं सिंगल पास केली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं घडलं गेलं मित्रांनो. दुसरा षटक पोगरेस वरती आहे, दाबांचा आलेख मात्र पाहायला मिळतोय. 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय कारण पाहुण्यांना जरा घाई आहे. मी सन्माननीय संतोषजी मोरे भाऊ आहेत, त्यांना विनंती करेन आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. त्यांच्या समवेत सानिका आहे, तिलाही विनंती करेन आपण यायचं. आणि संदेश चव्हाण या मान्यवरांना विनंती असेल. आपण पाहू शकता आमचे प्रभाकर मोरे यांच्या समवेत आलेली ही मंडळी हास्य सम्राट, महाराष्ट्राचे विनोदी कलाकार म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. ते सन्माननीय मान्यवर मैदानामध्ये मॅच चालू आहे. संतोष मोरे भाऊ, सानिका मोरे आणि संदेश चव्हाण यांचं स्वागत आपण पाहाल आणि मैदानाकडे वळूयात मॅचकडे. नक्कीच आपण पाहतो पाहुण्यांचं देखील स्वागत व्हायला पाहिजे आणि त्यानंतर नक्कीच ग्राउंड मध्ये तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. आपण पाहतोय तर चला स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल बीमर आहे की नाही, आपण चेक करूया. तिसरे अंपायर मोरे सर एक गाण्यासाठी आले तर थोडासा टायटल फक्त समोरचा आमच्या कार्यक्रमाला जरा अजून भारी वाटेल. तुमचेच फॅन मला फोन करताय, सरांना सांगा काय सांगू. मान्यवरांचं स्वागत. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण चेक केला जातोय. थोडासा कठीण डिसिजन आहे, त्यामुळे हा डिसिजन काय असणार आहे. येस अंपायर नो बॉल आहे. हा नो चेंडू आपल्याला इथे घोषित करण्यात आलेला आहे. नक्कीच नो प्लस 1 धाव आणि एका दुहेरी धावेमध्ये प्रवेश आणि 3 देखील चेंडू असेल. या चेंडूवरती नक्कीच एक धावेची खूप मोठी किंमत मोजायला लागते मित्रांनो. ग्राउंड छोटा असला तरी स्पर्धा मोठी आहे. हा चेंडू अगदी स्वतःला चोखून दिलाय, पण अंपायरचा इशारा आलाय. अजून एक चेंडू मात्र खराब टाकलाय, तो गोलंदाज धीरज पवार. धावसंख्येचा आलेख पाहायला गेला तर मयूर पाटील साथी गुणलेखक आहेत. जवळ बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं नाव आहे, मॅन फ्रॉम नारपोली, ते देखील आम्हाला कळवतात. हा हेलिकॉप्टर लूक ना उडवला, अगदी गुळीच्या वेगानं चेंडू चालला. तिथं क्षेत्ररक्षण तैनात तोपर्यंत मिळाले. या चेंडूवरती 2 धाब्यानं संघाचा विचार करायला गेला तर 20 धापावरती लागत आपण पाहिलं. दुसरं षटक कार्यालय आहे मित्रांनो. खूप सारा संघर्ष करणं गरजेचं आहे दोन्ही टीमला या मैदानावरती.
आपण पाहतोय गोलंदाजसाठी गोलंदाज हा चेंडू यावेळेस स्वतःला झोकून दिला गोलंदाजांना. अगदी चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल वाटलं, प्रेक्षकांचं मन जिंकेल की काय फलंदाज, पण नाही. गोलंदाजाची व्हेरिएशन चांगला टप्पा गुडल्या स्पॉट वरती टाकल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर डॉट चेंडूचे सांगता येते मित्रांनो. अगदी तीच लाईन ती दिशा तो चेंडू अशा रीतीने मी म्हणेल 2 षटकाचा बादली खेळला संपुष्टात झाल्यानंतर धाबांचा आलेख मात्र पाहायला मिळतोय. एका साईडला गावदेवी साई टीम, दुसऱ्या साईडला भिंगार टीम आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिला साई टीमनं धावा जमा केला. जवळजवळ 2 विकेट निर्माण झाल्यानंतर 20 या आकड्यावरती टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. भिंगार टीम 20 धावा झाल्या 20. पंच त्यांना सांगा वॉर्निंग करा, टीम मीटिंग घेऊ नका. प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही जर टीम मीटिंग घ्याल तर कदाचित तुम्हाला पायंडे देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. सन्माननीय मिलनजी मोकल साईहून आहेत, विनंती असेल या आपण स्वागत कक्षामध्ये. सन्माननीय मिलनजी मोकल साईहून आहेत, आपल्याला विनंती असेल आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मॅच पुन्हा एकदा ऑन होते. वाह, जबरदस्त बॉल. यावेळेला शॉर्ट फाईन लेगला असलेला खेळाडू मात्र बॉल अडवतोय, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते आणि या 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा. धाबा आल्यानंतर हा चेंडू मात्र खूप स्ट्रगलने टाकला प्रीतम गोगऱ्या गोलंदाज. 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाज झाला आपण पाहतोय. जवळ फलंदाज संदेश गावण 3 चेंडू डॉट खेळलाय मित्रांनो. हा चेंडू अगदी स्वतःला झोकून दिलाय. काय सिंगल या चेंडूवरती मात्र प्राप्त केलं दोन्ही फलंदाजांना. 3रं षटक जवळ पोगरेस वरती आहे. धाबांचा आलेख मात्र 22 या आकड्यावरती. त्या दरम्यान अनिल ढोपरे यांना विनंती करतो का व्यासपीठावर विराजमान व्हा प्लीज. अनिल ढोपरे प्लीज तुम्हाला देखील विनंती करतोय का व्यासपीठावर विराजमान व्हा. गोलंदाज प्रीतम हा चेंडू अगदी स्वतःला झोकून दिलाय, पण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र तैनात आणि मिळवलेला मात्र अजून एक विकेट जास्त होतो मात्र साई टीमचा मित्रांनो. विकेट वरती थांबणं गरजेचं, धाबा येणं गरजेचं. काय साई टीम आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने मी म्हणेल जिथे ठिकाणी बाईक देखील तर स्ट्रगलली, जिथे या ठिकाणी मात्र चॅम्पियन देखील झाली होती, हीच ती का गावदेवी साई टीम असा प्रश्न उभा राहिला तर कदाचित प्रेक्षकांच्या मनामध्ये काय स्ट्रगलली. मात्र गोलंदाजी मात्र भिंगार संघाची स्ट्रॉंग झोन मध्ये चालली आहे आणि विकेट वरती थांबणं गरजेचं आहे. एखादा खेळाडू येतोय, एखादा चौकार दुहेरी धावामध्ये रूप धारण करतो आणि त्यानंतर विकेट देखील प्राप्त मिळते. ती गोलंदाज प्रीतम गोगऱ्या गोलंदाज. सिंगल पहिल्या चेंडूवरती, 2रा चेंडू डॉट, 3रा चेंडूवरती सिंगल आणि 4थ्या चेंडूवरती मात्र विकेट निर्माण केली ती गोलंदाज प्रीतम गोगरे या गोलंदाजांना. आपण पाहतोय हा चेंडू यावेळेस मात्र बारच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. आपण पाहतोय प्रयत्न चांगले करतात साई संघाचे खेळाडू, पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये आणि आला तरी कार्पेट शॉटच्या साह्याने चेंडू जातोय. मिळाली या चेंडूची सिंगल. सिंगलनं काही बिघडणार नाही या भिंगार टीमचा. धावसंख्याचा आलेख मात्र पाहायला मिळतोय 23 या आकड्यावरती.
23 धाबा स्वतःला झुकून दिला. हा प्रकार बाउन्सर पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. हा 3 षटकाचा बादली खेळ संपल्यानंतर धाबांचा आलेख मात्र 23 या आकड्यावरती. टीम मीटिंग घेऊ नका बिंगार टीम प्लीज. प्रत्येक ओव्हर नंतर सांगतो पंच त्यांना सूचित करा प्लीज. जो गोलंदाज आहे त्यांना तुम्ही निर्माण करा. तुम्ही आधीच बराच उशीर झाला सामन्याला जबरजबरला. आपण पाहतो 10च्या सुमारास वेळ जात चालली आणि दुसरा सामना मैदानावरती चालू आहे मित्रांनो. आणि सगळ्या मान्यवरांचं आपण मनापासून बरेचसे मान्यवर आहेत सगळ्यांचं स्वागत करणं आमचं परम कर्तव्य आहे. परंतु या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण सगळ्या मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. ठाकूर साहेब आपण दीपक ठाकूर साहेब पाहिलं गेल्या 4 रात्रीमध्ये हा सगळा स्टेज आहे हा तुडुंब भरलेला आहे. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आपण पाहतोय या दरम्यान नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकावरती मात्र स्थापन होतोय. तो गोलंदाज प्रफुल्ल पवार. प्रफुल्ल गोलंदाजसाठी वापरण्यात आलाय. स्ट्रायकन फलंदाज राकेश मोकळ. बराचसा अनुभव या राकेश मोकळकडे आणि हा चेंडू यावेळेस उडवलाय. स्वागमध्ये चेंडू अगदी कॉपी बुक टाईपनं मारलेला मॅक्सिमम सुपर षटकार. राकेश मोकळ म्हटलं तर मयूर पाटील जवळजवळ सलामीचा प्लेयर आहे. भरपूर अनुभव आहे. जवळजवळ बऱ्याचशा टीमला साईगावच्या जवळजवळ 7 का 8 टीम असतील त्याच्यामधला कोहिनूरचा हिरा साईगावचा हिरा मानला जातोय तो राकेश मोकाळ. हा चेंडू अगदी स्वतःला झुकून दिलाय. कार्पेट शॉटच्या साह्याने चेंडू अगदी गोळीच्या वेगाला चाललाय. तिथं सिंगल होती त्या डबलला कन्वर्ट करता करता मात्र यावेळेस पंचानं मात्र थर्ड अंपायर कडे डिसिजन मात्र पोहोचवलाय. चला थर्ड अंपायरच्या भूमिकामध्ये यायचं प्लीज. प्रवीण सर या प्लीज. बेलापूर टीमचा कर्णधार आणि डेरवली टीमचा कर्णधाराला विनंती करतो का टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस साठी दोन्ही टीमला मी विनंती करतोय. एका साईडला शाबाद बेलापूर त्याच्या अगेन्स्ट डेरवली टीम आपण पाहतोय त्यांना देखील विनंती करूया टॉस साठी यायचं दोन्ही टीमना. नॉट आउट आहे. आपण पाहिलं या 2 धावा कंप्लीट केल्या साई टीम साठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि मित्रांनो थर्ड अंपायरला खूप मोठा डिसिजन घ्यायला लागतोय. एक एक धाव महत्वायची आणि आधीची टीम आपण पाहिलं एका धावासाठी जवळजवळ उसन्न टीम जिंकली होती आणि जी टीम त्याच्या अगेन्स्ट ती टीम होती
लवची टीमला परवाच्या छायेत टाकला होता, पण त्याच्या आगेच आपण पाहिला यावेळेस मात्र राकेश मोकळच्या बॅट मधून आलाय मात्र मॅक्सिमम सुपर हिट षटकार. प्रफुल्ल पवारवरती खूप मोठं संकट आलंय मित्रांनो. समोर असलेला आपण पाहतो राकेश मोकळ मात्र बरसला गेला या मैदानावरती. जबरदस्त 2 षटकार 2 धावा कंप्लीट केल्या आणि बॅटिंग मात्र आता साई टीम स्ट्रॉंग झोन मध्ये चालली आहे. टीमचा कर्णधार काय असते मित्रांनो ते दाखवून दिला. अगदी स्वतःला झोकून तिथं सिंगल कंप्लीट केल्या. काय मिळणार दुसरी की काय या चेंडूवरती जोरदार अपील झाली आणि आता मात्र पंचांचं डिसिजन. थर्ड अंपायर पुन्हा एकदा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये, कारण का खूप मोठा स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळाला. थर्ड अंपायरच्या मांग केली नक्कीच रनआउटचा पाहण्यासाठी. थर्ड अंपायर प्लीज. फलंदाज पाहत होतो या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच राकेशला परतावा लागला. रनआउटच्या स्वरूपात विकेट जाते आणि त्यानंतर जे प्रेशराईज गोलंदाजी होती त्या गोलंदाज मध्ये आपण पाहायला मिळतोय एक राकेश मोकळची मोठी विकेट गेली. 2 षटकार मारले होते राकेशना. न्यू बॅटर लवकर आतमध्ये पाठवा प्लीज. साई टीम विनंती करतोय मी तुम्हाला. बराच उशीर झाला या दुसऱ्या सामन्याला. नाणेफेकीचा कौल मैदानात मंचावर केला जातोय. डेरवली विरुद्ध बेलापूर शहाबाज या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करतायत प्रवीण कालबागे साहेब. माननीय आमदार महेशजी बालदी साहेब यांचे शिव सहाय्यक प्रवीण कालबागे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झालेला आहे. ओव्हर टू भाई गायकर. टॉच कोणी जिंकला? डेरवली टीम. नक्कीच विनायकची टीम आपण या मैदानावरती पाहूया. जबरदस्त मात्र खेळ या मैदानावरती. खूप सारी मेहनत घेणं गरजेचं आणि जबरदस्त दाबांचा आलेख पाहायला गेला तर गावदेवी साई टीम 38 धाबा. हा चेंडू यावेळेस स्वतःला झोकून दिलं होतं पण क्षेत्ररक्षण खराब कामगिरी. जेल पकडायला पाहिजे तर अंतिम क्षणाला आपण पाहतोय आणि रनआउटच्या स्वरूपात ही विकेट निर्माण होते. ती साई टीमची अजून एक. एकोणचाळीस धाबा झाल्या. 4थं षटक प्रोग्रेस वरती आहे. धाबांचा उच्चांक कमी देखील नाहीये जास्त देखील नाहीये पण खूप सारी मेहनत घेणं गरजेचं. तर फलंदाज बाद होतोय मयूर मोकळ. मयूर मोकळ 39 धावा साई टीम. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फार सुंदर होता पण पंचाचा लेग बाईचा इशारा. एका धावेनं जबरदस्त संघाचा विचार करायला तर मयूर धावा जाऊन पोहोचल्या. मात्र 40 धावा 41 धावांची गरज असेल ती बिंगार टीमला संघर्ष करणं गरजेचं. जबरदस्त 10.25च्या सरासरीनं जायचंय या मैदानावरती. थँक्यू. स्वागताकडे आपण वळणार आहोत. सन्माननीय नरेश भोईर भातरंगा पंचायतीचे माजी उपसरपंच ज्यांच्या सौभाग्य होते त्यांना विनंती करेन की आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर हरिभक्त परायण संतोष महाराज सते आपणालाही विनंती असेल. त्यानंतर मिलन मोकल सर साई यांनाही विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आणि आपण स्वागत कक्षामध्ये स्वागत पाहूया. नरेश भोईर यांचं स्वागत करण्यासाठी DC ठाकूर आपणाला विनंती करेन. पहा उपर्ण वारकरी संप्रदायाचं
आणि ते उपकरण आज नरेश भोईर आणि पुष्पगुच्छ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांच्या सौभाग्यवती आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर आदरणीय मान्यवर कसरखंड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रेवणाजी भोईर आपणाला विनंती, रेवणाजी पाटील माफ करा, रेवणाजी पाटील आपणाला विनंती असेल की या. अनंत सते आपणाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. कसरखंड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रेवणाजी पाटील आपण पाहू शकाल यांचं स्वागत कक्षामध्ये होत असताना आयोजकांनी यावेळेला शॉल नाही तर उपकरण आणलंय. वारकरी संप्रदाय आणि आमचे रेवणाजी पाटील हेही वारकरीच आहेत, म्हणजे माळकरी वारकरी, आणि त्यांचं उपकरणाने स्वागत. त्यानंतर आपण पाहू शकाल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य प्रकाशजी पाटील आपणाला विनंती असेल, रमेश भोईर आपणाला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. यानंतर कोण ग्रामपंचायतीचे प्रसिद्ध उद्योजक म्हणून विनंती असेल किरणजी भोपी आपल्याला विनंती असेल आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. आणि हा या मिलन मोकल साहेब इथे आलेले आहेत. मी शांताराम पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर किरण भोपी आपणालाही विनंती असेल, संतोष घोगरे आपल्याला विनंती असेल की आपण किरण भोपी यांचं स्वागत करावं. कोण ग्रामपंचायतीचे यशस्वी उद्योजक आणि दुसरी युवा नेतृत्व संदेशजी कोचे, मरिया हॉटेलचे प्रोप्रायटर, मराठमोळ्या अस्सल चवीचं ठिकाण अर्थातच मरिया हॉटेल, आणि त्यांचे प्रोप्रायटर संदेशजी कोचे यांचंही स्वागत आपण पाहाल. किरण भोपी आपण यायचं, आपलंही स्वागत असेल. किशोर भोपी माफ करा, किशोर भोपी यांचं स्वागत आपण पाहाल. एक यशस्वी उद्योजक आहेत कोण ग्रामपंचायतीचे. तदनंतर आपण संदेश घोजे यांचंही स्वागत कक्षामध्ये पाहणार आहोत. दीपक पाटील आपल्याला विनंती असेल की संदेश घोजे यांचं स्वागत आपण करावं. तिकडे मॅच सुरू ठेवायची. यस यस, मॅच चालू होते मैदानामध्ये. तदनंतर आपण विनंती असेल जगदीश ठाकूर, आणि रवी पोपेटा आपल्याला विनंती असेल आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रवी काशीनाथ पाटील आपल्याला विनंती असेल की आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं. पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मेंद्र घोगरे आणि प्रीतम घोगरे ही सलामीची जोडी मैदानात दाखल आहे. गोलंदाजी मार्कवर निखिल मोकल साई संघाकडून. या दरम्यान आपण रवी पोपेटा यांना विनंती करू स्वागत कक्षामध्ये आपण यायचं, आणि स्वागत करण्यासाठी रामचंद्र भोईर आपल्याला विनंती असेल आपण त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर एक धाव या चेंडूवर मिळाली. एकंदरीत एकेरीनं अकाउंट ओपन केलंय धर्मेंद्र घोगरेनं. सन्माननीय अनिशेत चव्हाण यशस्वी उद्योजक साईराज इंडस्ट्रीजचे मालक आहेत, त्यांना विनंती करेन आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. अनिशेत चव्हाण. BN ठाकूर आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. माफ करा मित्रांनो, आम्ही मॅच पर्यंत पोहोचत नाहीये, परंतु लगेचच मॅचचा लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला ऐकायला मिळेल. त्यानंतर अनिशेत चव्हाण यांचं स्वागत आपण स्क्रीनवर पाहाल. आदरणीय यशस्वी उद्योजक सचिन ठोंबरे आपणाला विनंती असेल की आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. सचिन ठोंबरे
सन्माननीय अरुणजी मस्कर सचिन ठोंबरे यांचं स्वागत करतील. त्यानंतर दर्शन सर, आपणाला विनंती असेल. दर्शन सर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत आपण इथे पाहाल. त्यानंतर दर्शन सर आपण यायचं. त्यानंतर इसांबे अमित देवघरे, आपणाला विनंती असेल. अमित देवघरे आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं. अनिल भोईर, आपल्याला विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत करावं. आणि त्यानंतर आपण अनिल ढोपरे उसाटणे, आपलंही स्वागत आहे. आणि आता राहिलेल्या मान्यवरांचं स्वागत आपण मॅच नंतर करणार आहोत. वळूया मॅच कडे. रुपेश ठाकूर यांच्या समोर. थँक्यू. यस, निश्चित आलेल्या प्रत्येक मान्यवराचं सहर्ष स्वागत आमदार चषक 2024च्या या शानदार पर्वामध्ये, जिथे मॅच चालू आहे. आजच्या रात्रीमधील दुसरी रजिक वॉटर सप्लाय भिंगार विरुद्ध गावदेवी साई यांच्या दरम्यान प्रथम सत्रात फलंदाजी केली. साई संघानं कुठून काढल्या 40 धावा. 41 धावांची गरज आहे. ती टीम भिंगारला पहिलं षटक मार्गस्थ आतापर्यंत जमवल्यात त्या 7 धावा. त्याच दरम्यान अजून एक मान्यवर उसरले होऊन आहेत. उद्योगपती परेश काटावले यांचा सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मयूर पाटील आम्हाला सांगतायत की धावपटलावर धावा आला, जिथे जमवायचे 41 तिथे आल्यात धावा. पहिल्या षटकात 8. त्या विरुद्ध प्रतीक घोगरेचं पहिलं षटक आपण पाहिलं होतं मागच्या इनिंग मध्ये. तेव्हा मात्र प्रतीक घोगरेने 2 विकेट घेत 8 धावा खर्च केला होता. त्या उलट इथे मात्र 8 धावा खर्च जरूर झाल्यात, परंतु विकेट दोन्ही अजून मैदानामध्ये आहेत. सलामीची जोडी मैदानात सज्ज. खऱ्या अर्थानं 24 चेंडू आणि 41 धावा बनवायच्या होत्या. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. तमाम क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा आमदार ट्रॉफी 2024च्या या शानदार पर्वामध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. दर्जेदार क्रिकेटचे सामने गेल्या 3 रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि आजची ही शेवटची रजनी आहे. याच्यामध्ये देखील भरपूर चांगले सामने पाहायला मिळतील, यातील मात्र शंका नाहीये. साई विरुद्ध भिंगार, दुसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला जातोय तो अनिकेत मोकलच्या हातामध्ये. दर्जेदार क्रिकेटर आहेत हे देखील साई टीमचे. अष्टपैलू भूमिका अनेक मैदानावर आपण या खेळाडूची पाहिले. आता गोलंदाजी करत असताना किती धावा डिपेंड केल्या जातील हे पाहणं मात्र महत्वाचं. पहिल्या चेंडूवर धोका होऊ शकतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जरूर आले होते, परंतु झेल झाला जमिनीला दान आणि इथून मात्र जीवनदान मिळालं ते फलंदाज प्रीतम घोगरेला. मोठे मोठे फटके खेळणारा हा सर्वात मोठा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या प्रीतम घोगरेला मात्र जीवनदान दिलंय. फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथून मात्र 1 धाव पलून काढली आणि स्वरची 1 धाव मिळेल. स्वर चेंडू घोषित केला गेलाय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवर. एकंदरीत 11 धावा धावपटलावर जोडल्या जातात. अकरा धावा टोटल 41 टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत 11 धावा जमवल्यात. अनिकेत मोकलचा पुढचा चेंडू प्रीतम घोगरेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धोका होऊ शकला असता, परंतु इथून मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचले ते प्रीतम घोगरे आणि एकेरी धाव मिळेल रजिक वॉटर सप्लाय भिंगार संघाला. बारा धावा आतापर्यंत धावपटलावर जोडल्या जात आहेत. अनेक मान्यवर मात्र मंचावर बसलेत. आजची शेवटची रजनी आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेला हजेरी लावतायत. 2-2 क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे धावतील. ऑफसाईडच्या रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं आणि तदनंतर मिळेल ती 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं 14 धावा धावपटलावर जोडल्या जातात.
शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी देखील हे टार्गेट कंप्लीट करता येईल. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालेला आहे. डेरवली विरुद्ध शहाबाज ही पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मैदानात चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू आणि विकेट्स घेणं महत्वाचं असेल साई टीमच्या बाजूने. तर एकेरी दुहेरी देखील हे टार्गेट सहजरित्या कंप्लीट करता येईल. जाणलंय खऱ्या अर्थानं धर्मेंद्र घोगरे या मास्टर माइंडनं गेले अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमध्ये घालवणारा हा एक दर्जेदार खेळाडू आहे टीम भिंगारचा. यावेळी पहा किती एफर्ट दाखवले. डोक्याचा वापर केला, युक्तीचा वापर केला आणि हा आला युक्तिवंत चौकार. थँक्यू डीजे. एकंदरीत या चौकारानं आता मात्र पुन्हा एकदा धावसंख्येच्या एक्सिडेंटवर पाय दिला धर्मेंद्र घोगरेनं आणि एकंदरीत 18 धावा धावपलकावर लागल्यात. येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 23 धाव्यांची गरज असेल. 13 चेंडू आणि 23 धावा कानमंत्र देण्याची आता गरज आहे ती अनिकेत मोकलला. निर्णायक काही चेंडूंचा खेळ शेष आहे या षटकातील देखील आणि या चेंडूवर किती धावा येतील हे चित्र मात्र सांगून जातंय. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. यष्टीरक्षकाची चूक आणि त्यात नंतर वापरण्यात आलेली चपलाई धर्मेंद्र घोगरेच्या माध्यमातून बाईकच्या स्वरूपात आली ही एक धाव. आता मात्र समीकरण येऊन टेपलंय. धावपटलावर धावा जोडल्या गेल्यात 19. येणारे 12 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. पाण्याची पूर्तता करा मैदानात. त्याच दरम्यान मान्यवरांचा सन्मान केला जाईल. माननीय श्री प्रवीण कालबागे साहेब यांचा सन्मान मंचावर केला जाईल. मी साहेबांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. मी बबनभाई मुकादम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान करायचे. उरण मतदारसंघाचे आमदार भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार महेशजी बालदी साहेब यांचे शिव्य सहाय्यक प्रवीण कालबागे साहेब यांचा सन्मान मंचावर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर दर्शन ठोंबरे साहेब यांचा सन्मान केला जाईल आमच्या मुख्य आयोजकांच्या वतीनं. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय श्री वसंतदादा काटवले साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी सरपंच तानाजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते माननीय वसंतदादा काटवले साहेब यांचा सन्मान करायचा आहे. मी वसंतदादा काटवले साहेब यांना विनंती करतो. सावले ग्रामपंचायतचे माजी सरपंच डॉक्टर अविनाश गाताडे साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी अविनाश गाताडे साहेबांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाचा स्वीकार करायचे. वारकरी संप्रदायाचं प्रतीक असणारे उपर्ण आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर पत्रकार सुनील पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी सुनील पाटील साहेब यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरून पहिला चेंडू स्वर पाहायला मिळतोय राकेश मोकलचा. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर किरण सत्ते साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की किरण सत्ते साहेब यांचा सन्मान करायचा आहे. यावेळेचा चेंडू मोठा फटका, जेल होण्याची शक्यता आणि जेल झाला जमिनीला दान. इथून आपण पाहतोय जीवनदान मिळालं. दर्शन ठोंबरे साहेबांचा सन्मान केला जाईल. साहेब या आमच्या मुख्य व्यासपीठावर. लगेच साहेबांचा सन्मान देखील केला जातोय. त्याच्यानंतर माननीय श्री प्रतीक भोईर साहेब यांचा सन्मान केला जातोय. प्रतीक भोईर साहेब या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जाईल. किरण सते साहेब यांचा यावेळेचा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूच्या मागे धावतायत परंतु चेंडूचा झाला विजय. इथून आला दर्जेदार चौकार.
भरपूर मान्यवर मात्र मंचावर आहेत, त्यांचा सर्वांचा सन्मान करणं गरजेचं आहे. करायचा आहे. यावेळेचा चेंडू झेल होण्याची शक्यता, चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. तर आमचे विभागीय अध्यक्ष जीवन टकरे साहेब यांचा सन्मान केला जाईल. जीवन टकरे साहेब आपण या, लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जातोय. म्हणजे पुढचे मान्यवर प्रतीक भोईर साहेब यांचा सन्मान झालेला आहे. बंडू शिव साहेबांचा देखील सन्मान झालेला आहे. यावेळी काय दर्जेदार क्षेत्ररक्षण घडलं आणि झेल टिपललाय, जणू चेंडू त्याच्या हातात येऊन चिपकला काय असा दर्जेदार झेल टिपला या खेळाडून. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणता येईल संदेश. हा फटका आपण पाहिला 20 एफ मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सन्मान केला जातोय. तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथजी मुंडे यांचा सन्मान करायचा आहे. थोडं स्पीड अप घ्या. टीम साई, टीम मीटिंग नाही पाहिजे, टीम मीटिंग नाही करायची आहे. स्पीड अप करा. आपली पहिल्या 3 ओव्हरचे 15 मिनिटं देखील संपतील आता, पण थोडासा स्पीड अप करा. राकेश मोकल गोलंदाजी करतायत. एक मोठी सफलता त्यांना मिळाली आहे. काय दर्जेदार झेल टिपला. मैदानाच्या चारी बाजूने टाळ्या आणि टाळ्या वाजल्या गेला त्या खेळाडूसाठी. क्षेत्ररक्षक होता टीम साईचा संदेश गावण. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून घडलं गेलं. डॅशिंग नेतृत्व सुभाष जेटू पाटील साहेब यांचा सन्मान माननीय श्री बबन भाई मुकादम यांच्या शुभ हस्ते होतोय. यावेळेचा चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. बॅट्समन रिव्ह्यू भीमर साठी. आमचे मान्यवर गुरुनाथजी मुकादम साहेब आणि संतोषजी गोगरे साहेब यांचा सन्मान केला जाईल. त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. इथून मात्र आपण पाहतोय मयूर पाटील 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 7 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 7 धावा. ओपनिंग जोडी आपण पाहिला तर धर्मेंद्र गोगरे आउट झाल्यानंतर प्रीतम गोगरे आणि सौरभ पाटील ही जोडी मात्र मैदानात. ऑलराईट सौरभ पाटील डावकुरे हाताचा हा खेळाडू. इथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली आहे आणि या एकेरीच्या साहाय्यानं धावपटलावर धावा लागल्या त्या तब्बल 35. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 6 धाव्यांची गरज आहे. टीम मीटिंग करायची नाहीये टीम साई, टीम मीटिंग नाही पाहिजे अजिबात. लगेचच आपण सुरुवात करा. शेवटची गोल टीम मीटिंग करायची नाहीये. आपले 15 मिनिटं संपलेत. तुम्हाला एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल नाही तर. बहुत बढ़िया मुकाबला यहाँ पे अगर देखा जाए रुपेश, 6 गेंदों के ऊपर 6 रनों की जरूरत है. एक तरफ हम देख रहे हैं भिंगा टीम तो दूसरी तरफ साई टीम. दोनों टीमें एक दूसरे के साथ बहुत मर्तबा एक दूसरे के सामने मुकाबला खेलते हुए नजर आ रही है, लेकिन इस वक्त 6 गेंदों के ऊपर 6 रनों की जरूरत है. मुकाबला अगर 1-2 गेंदों के ऊपर 1-2 विकेट जाती है रुपेश तो मजा आएगा, लेकिन ऐसा नहीं सोचेगी भिंगा टीम, क्योंकि भिंगा टीम के लिए ये मुकाबला बिल्कुल आसान है. 6 गेंदों के ऊपर 6 रन बनाने इतनी मुश्किल बात नहीं है, लेकिन गेंदबाजों को कमर कसनी होगी.
निश्चित निश्चित प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल गोलंदाजांना. इथून मात्र इतिहास घडवायचा असेल तर 6 चेंडूमध्ये 6 धावा डिपेंड होताना देखील आपण भरपूर वेळा पाहिलंय. तसंच चित्र पाहायला मिळेल का, शेवटच्या चेंडू पर्यंत हा खेळ जाईल का, हे पाहणं मात्र निश्चित महत्वाचं आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय, पंच आमच्याकडे वल्लेत आणि सुअर चेंडू. 6 चेंडू आणि आता 5 धाव्यांची गरज. पहली बात तो रुपेश, इन्वेस्टमेंट कम थी गेंदबाजी करने वाली साई टीम की. ऊपर से इस तरह से अगर वाइड डालेंगे तो मुकाबले में बिल्कुल मजा नहीं आएगा. ऐसे लग रहा था कि मुकाबला कांटे भरा होगा, लेकिन नहीं. अब 6 गेंदे और 5 रनों की जरूरत. स्ट्रेट डाउन द ग्राउंड इस बार खेल दिया, वहां पे प्रोटेक्शन है. जब तक थ्रो करे 1 रन बनाने का पर्याप्त समय दोनों बल्लेबाजों के पास. दूसरी रन, ये 2 रन कंप्लीट. और इसी के साथ मुकाबले में बिल्कुल जीत की तरफ एक एक कदम रखती हुई टीम भिंगार. यहां से ये तो मजाक हो रहा है भाई. ऐसे लग रहा है लगान मूवी की क्रिकेट देख रहे हैं. ये तीसरी रन, कितना है अंपायर? 2 रन है. जी हाँ, इस तरह से रन नहीं निकाल सकते. ये थोड़ी ना लगान मूवी है, कुछ भी करेंगे आप और हम देखते रहेंगे. मात्र 2 रन. अब जरूरत है इस वक्त जीतने के लिए 3 रनों की. 5 गेंदों के ऊपर 3 रन. हल्के हाथों से डिफेंस कर, ओ बस फील्डिंग हुई है और शायद ये विनिंग 4 रन हो सकते हैं. और इसी के साथ टीम भिंगार ने शानदार जीत दर्ज की. हार्ड लक टीम साई.